काय मैनाबाई? काय हो? काय चाललंय? काय बसले होते मोबाईल मध्ये व्हिडिओ पाहत. मोबाईल चाळायचं काम चालू आहे का? चालायचं. आज काय नाही दिवसातून अहो तुमची आठवण आली. म्हणून आले का? अहो तुम्हाला सांगतो, दिवस रात्र आता तुमची आठवण येते मला. का बरं? मागे 2-3दा तुमची भेट भेट झाली झाली. आणि तुम्ही मनातून जाईच ना. म्हणून डबल आले का? हा, म्हटलं भेट घेणं आवश्यक आहे. हा. काय चाललंय तुमचं? काय नाही बसले होते फोन पाहत. हो ना. बरं मी काय म्हणतो, काय? हे बघा, सध्या काही तुम्हाला अडचण आहे का? पैशाचीच अडचण, त्याच्यामुळे फोन घेऊन बसले होते. पैशाची अडचण आहे? तेवढं तुम्हीच आले. हा. किती अडचण आहे? काय 1 लाखाची फक्त. फक्त 1 लाख? तुम्हाला फक्त 1 लाख आहे, आम्हाला किती आहे ते? नाही, ते बरोबर आहे. आमच्यासाठी 1 लाख म्हणजे एकदम किरकोळ आहे. मग आम्ही रोज व्याजाने पैसे देतो लोकांना. व्याज काय टक्के? 10% ना. बरं आहे, थोडं कमीच आहे. हा, पण तुम्हाला व्याजाने पैसे नाही देणार. मग तुम्हाला मी असेच देऊन टाकेल. पण रिटर्न तर करावं लागेल ना ते. रिटर्न कशाला करायचे? मग रिटर्न पैसे करायचे नाही आणि व्याज पण द्यायचं नाही. नाही का? असं का बरं? तुम्हाला अडचण आहे ना, तुम्हाला मदत करतोय मी. चालेल ना, पण थोडेफार देईल त्याच्यातले मी. हा. नाही नाही, एक खडकू द्यायचं नाही. नाही का? नाही नाही नाही. अहो तुम्ही आमच्या मनात बसलेले आहे, आम्ही कसं काय पैसे घेणार? ते बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? काय मला जास्त नाही, फक्त 1 लाखाचीच गरज आहे. अहो 1 लाख मागून काय उपयोग आहे? जास्ती मागा. तेच फोन घेऊन बसले होते, कोणाला करू? हा, तर तुम्ही आले. अडचण आली का मला आवाज द्यायचा. तुमचा नंबरही नव्हता. आता नंबर घेऊन टाका हा, घेते ना. आणि मला बोलवायचं बी काम नाही, फोन पे वर पाठवून देत. हा, ते बरं आहे. बरोबर आहे की नाही? हे बघा, कसं आहे, मी कोणाच्या अडचणीला जाऊन जात नाही. जाऊ. आमचं काम फक्त व्याज घेणे, मुद्दल घेणे असं असतं. हा, पण तुमच्यासाठी तसं नाही राहणार. माणूस की. माणुसकी राहणार, प्रेम राहणार. तुमच्या सगळ्या करता मी पुऱ्या करणार. चालेल ना. अडचणीत राहायचंच नाही तुम्ही, मस्त आनंदात राहायचं. तुम्हाला घर आहे का स्वतःच? नाही, हे भाड्याचं आहे. हे भाड्याचं घर आहे? अहो काय तुम्ही, 3000 रुपये भाडं आहे याला. बाबा 3,000? 3000. तुम्ही भाड्याच्या घरात राहू नका. मग मी तुम्हाला मस्त एक आलिशान बंगला बांधून देतो, त्याच्यात मस्त आरामात राहायचं. पण मग कोणी विचारणार नाही का? काय? एवढं कसं काय आलं घर? माझं नाव सांगायचं ना. तुम्हाला त्रास नको पुढं. मला कोण त्रास देईल? आपल्याला कोण त्रास देत नाही. हा, आमच्या नादीच कोणी लागत नाही. आमच्याकडे साम दाम दंड भेद सगळे प्रकार आहे. हा, चालेल ना मग. तुम्ही माझं टेन्शन घ्यायचं नाही, मला कोण त्रास देईल. तुम्ही फक्त सांगायचं मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, ते पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, बस हाजीर लगेच. मग घरच घेऊन टाकू म्हणजे कसं टेन्शन नाही राहणार मला. कसं बोलले? हा ना, घरच घेऊ. मग छान घर घ्या मस्त. तुम्हीच पाहून ठेवा. मी पाहू का? लगेच उद्याच? हा, मग उद्याच? देवासारखी बरं झालं आले पटकन. हा, मला माहिती नव्हतं तुम्ही तुमची एवढा. भेटच नाही झाली तुमची आणि माझी त्या दिवसापासून. हा, आपली फक्त नजरा नजर झाली असं झाली. आणि पहिल्या नजरेत तुम्ही माझ्या एकदम मनात मनात बसले. बसले. जातच नाही तुम्ही. हा का? हा, नाही जात. जाऊ दे आता, टेन्शनच नाही. हा, हे बघा, तो कोण होता ना, शहाजहान, तर त्यांनी मुमताजसाठी काय बांधलं? ताजमहल बांधलाय. ताजमहल बांधलं होतं. मग तुमच्यासाठी मी एक बंगला नाही बांधू शकत? हा, मग तुम्हाला काय, तुमचे व्याजाचे धंदे, हा, मग घर बसला पैसा येतो. एवढं व्याज मी थोडी खाणार आहे. नाही. तुमच्यासाठी ते सगळं. तुम्ही पहिले घराचंच पहा, हा, घरबीर पाहून ठेवा. लगेच लगेच मस्त लगेच कामाला लागतं. म्हणजे मग काला टेन्शन नाही राहत. हा, पण आज मन भरलं बरं का माझं. का बरं? हा, तुम्हाला पाहिलं. आता तुम्ही अचानक आले ना. हा आता काही नाही, आता नंबर द्या हा म्हणजे मी तुम्हाला फोन करेल. हा, आणि फोन असे करत जा, व्हिडिओ कॉल करत जा. व्हिडिओ कॉल कशाला, तुम्ही घर घेऊन देणार आहे ना, हा, मग रोज यायचं. अरे हा घर तुमचंच राहील ना. हा, नाही नाही, घर तुमचं, घर माझं राहील. घर तुमचं राहील, फक्त मी येत आहे. मग यायचं काय, पण हा. घेऊन तुम्ही देणार आहे ना. हा, तुमच्यासाठी पण. मग तुम्ही येणार ना रोज. हा, येईल. हा, मग काय तुम्ही टेन्शन. आवाज दिला तर मी येईल. चालेल ना. भेटी गाठी होतील ना. हा, होतील मग. नंबर घ्या. द्या बरं. 9765 हम्म, 09 हम्म. 47 57. हा, आलाय.
ही फोन ही करून. ही तुमची स्माइल आहे ना, हिने हिने मला पागल केलं. हा का? हा हा बरं झालं बोलले. हा. काय आहे, आमचं कसं कायम पैशाकडे लक्ष राहायचं. कधीच आम्हाला दुसरं जग दिसलं नाही, पण जेव्हा तुम्हाला पाहिलं, पैशाचा विसरच पडला आम्हाला. पैसे कमावे खूप असं वाटतच नाही आता. आता पैसे तुमच्यावर लुटावे फक्त एवढंच वाटतं. नाही आता आपण पहिले घर घेऊ, हा मग बाकीचे लुटू. काय? माझ्या लुटशाल. हा हा. तुमच्यावर उडेल मी हा, पैसे. हा चालतंय मग. चालेल. धन्यवाद हा. भेट दिल्याबद्दल. खूप छान वाटलं, मन या प्रसन्न परत. झालं. हा खूप प्रसन्न वाटलं. हा चला येऊ मग. या. बाय. बाय. कुठून तर देवासारखा आला. बघू आता नशिबान चांगलंय. नंबर तर दिलाय. कोण आहे बाबा? कोण आहे? ओळखलं नाही मला? हम्म. बसू नका. कोण हा? आहे? अहो मी सावकार आहे ना. कोण सावकार? तुम्हाला बंगला बांधून दिला तो. कोणता बंगला? तो 1 कोटीचा बंगला बांधून दिला तो. इथं बसू नको बाबा. हे काय घर घाण होईल माझं. उठ. हा घर घाण होईल. खाली बस. खाली बसू. मग मी सावकार आहे. कोण म्हणून सावकार आहे? अहो खाली बस. खाली बस. नाही नाही. माझे सगळे पैसे संपले, त्याच्या पार अंगावर कपडे नाही राहिले. मी नाही ओळखत बाबा तुला. हा? खाली बस. ओळखत नाही? मी नाही ओळखत तुला. अहो तुम्ही जेव्हा फोन केला तेव्हा मी तुम्हाला फोन पे करायचो पैसे. कधी? हा मी आजच बघते हा चेहरा. अहो, वर्ष झालं मी तुम्हाला सारखे पैसे देऊ राहिलो. सगळे पैसे संपले हो माझे. मला दिले कोण म्हणे? बॉन्ड केला होता का मला देताना? हे घरदार माझ्या कष्टाचं आहे बाबा. उठ. खाली बस. हे माझं खराब होईल. उठ. खाली बस. मी प्रेम केलं, त्या प्रेमात मी तुम्हाला किती पैसे दिले आणि तुम्ही विचार पडला तुम्हाला. कोणतं प्रेम? कधी केलं? माझा नवरा आहे. बोलवू का? खाली बस रे बाबा. खाली बस. खाली बसून बोल. उठ. बेड खराब तू. खाली बस. निघा. चालते वा. त्याला फोन पोलिसांना. बापरे. काय बापरे? अवतार बघा. कोण काय कुठला आला माझ्या घरात. अहो तुमच्यासाठी सगळा पैसा खर्च केला म्हणून माझी आशा कोण आली. म्हटलं माझ्यासाठी केला? तुमच्या असेल एखादी बाई माझ्यासारखी दिसणार तिला केला असेल. तोंडाला हात नका लावू. निघा. खरंच परत येऊ नका. चुकत झाली माझी. तुमच्या प्रेमात वाहून गेलो आणि सगळा पैसा तुमच्यावर बुडवला. फार मोठी चूक झाली. आणि तुम्ही तर आता ओळख द्यायला तयार नाही. देवा कसं करावं? प्रेमात वाहून जाणं चुकीचं आहे. आता बाहेर वा. बाहेर जा. आता बाहेर. हो ए बाबा निघ. हात खराब होताय माझे. काय ते कपडे अवतार. परत यायचं नाही घरात इथं. ओळखलं तुम्ही त्याला पण काय उगीच नाटक केलं. कसं सांगू त्याने मला पैसे दिले. परत म्हटलं असं दे माझे पैसे. कोणी सांगितलं त्याला माझ्यावर पैसे उडाले? मी थोडी बोलले होते. बरं झालं बाई बॉन्ड नाही केला. परत म्हटलं असं दे पैसे. बरं झालं गेला. चला आपलं आपलं काम करा.